नमस्कार मंडळी, कुस्ती हाच ध्यास हे यूट्यूब चॅनेल गेली अनेक वर्ष कुस्ती प्रचाराने प्रसारासाठी काम करत आहे। आज आपण स्वर्गीय अजितदादा पवार क्रीडा नगरी वाघोली या ठिकाणी आदरणीय मुख्य आयोजक रामकृष्ण अण्णा सातव पाटील यांच्या माध्यमातून 68वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा होत असताना आजचा चौथा दिवस आणि महाराष्ट्र केसरीच्या लढती गादी आणि माती विभागाच्या होणार आहेत। तुल्यबळ लढती होणार आहेत आणि फेसबुकच्या माध्यमातून व्हॉट्सअपच्या माध्यमातून आज कोणत्या लढती होणार आहेत हे सर्व महाराष्ट्राला समजलेलं आहे। आपण काही इथं बसतात मंडळी, पैलवान मंडळी उपस्थित आहेत, त्यांच्याकडून त्यांना विचारूया की खरा दावेदार कोण आहे आणि त्यांच्या मनातील महाराष्ट्र केसरी कोण आहे। आपल्या समवेत गुलशे तालमीचे वस्ताद या ठिकाणी दशरथाबा पवार आणि महाराष्ट्र केसरी स्पर्धेमध्ये त्यांनी अनेक वेळा लढती दिली, उपमहाराष्ट्र केसरी म्हणून त्यांचा उल्लेख केला जातो असे दशरथाबा पवार। आबा नमस्कार, काय सांगाल की आजच्या गादी आणि माती विभागाच्या महाराष्ट्र केसरी ज्या लढती आहेत कोण तुम्हाला प्रबळ त्यामध्ये वाटतो? पृथ्वीराज मोहोळ वाटतोय गादी विभागातून, आणि माती विभागातून माती विभागातून महेंद्र गायकवाड। दशरथाबा पवार यांना महेंद्र गायकवाड वाटतोय आणि गादी विभागातून पृथ्वीराज मोहोळ वाटतोय आणि एक बलाढ्य ताकदीचे औद्योगिक केसरी म्हणून ज्यांचा उल्लेख होतो गोकुळ वस्ताद तालमीचे अनेक आखाड्यांना त्यांची शेवटची कुस्ती लागायची असे जयवंतराव तात्या कवितके या ठिकाणी त्यांचं शरीर बघितल्यानंतर काय मोठे पैलवान असतील असे जयवंतराव तात्या कवितके। तात्या नमस्कार, काय काय सांगाल कोण दावेदार आहे? दावेदार जर तसं जर म्हटलं तर पृथ्वीराज मोहोळ मॅटवर आणि महेंद्र गायकवाड हा मातीवर येईल असं वाटतंय। त्याचा सदगीर पण चांगला आहे, त्यातून काही सांगता येणार नाही। वा, सदगीर सुद्धा सिकंदर बद्दल जर सांगताय निश्चित काय सांगता येणार नाही, परंतु महेंद्र गायकवाड पृथ्वीराज मोहोळ असे प्रबळ दावेदार आहेत। बाबा हजार एक वाजता आपल्या जवळ आलेले आहेत। आपलं कुस्ती हाच चॅनल पाहिल्यानंतर त्यांनाही वाटलं की आपली प्रतिक्रिया द्यावी। हजारे वाजतात नमस्कार, काय सांगाल? महेंद्र गायकवाड फॉर्म लाईन बहुतेक ताकद आहे, जीवन ताकद आहे, हाईट आहे। सिकंदर मातीतून महेंद्र गायकवाड आणि गादीतून राक्षे शिवराज राक्षे। शिवराज राक्षे, वा, शिवराज राक्षे त्यांना वाटतोय। आपलं काय नाव असतात? नागनाथ बोकटके। नागनाथ भाऊ कटके या ठिकाणी उपस्थित आहेत आणि तो त्यांना एक सर्टिफिकेट मिळालेलं आहे, कान त्यांचा फुगलेला आहे। पैलवानांचं हेच वैशिष्ट्य आहे, म्हणजे जसं डॉक्टरला सांगावं लागतं मी डॉक्टर आहे, इंजिनियरला सांगावं तर मी इंजिनियर आहे, परंतु पैलवानांचं हे वैशिष्ट्य आहे शेवटपर्यंत आयुष्या शेवटच्या क्षणापर्यंत तो सर्टिफिकेट मिळालेला आहे। आणि कटके भाऊ आपल्या समोर आहेत, तुम्हाला काय वाटतं महाराष्ट्र केसरी कोण होईल? महेंद्र गायकवाड मातीतून येणवर आणि पृथ्वीराज मोहोळकर मॅटवरून। त्यांना पृथ्वीराज मोहोळ मॅटवरनं निश्चित येईल असा त्यांचा दावा आहे। आणि या ठिकाणी नानाभाऊ वनवे या ठिकाणी आलेले आहेत, तेही कुस्ती प्रेमी आहेत, त्यांना विचारूया। आमच्या तालुक्यातला पैलवान मोहोळ आला पाहिजे, आपली इच्छा आहे। पहा, तालुक्याचा त्यांना अभिमान आहे। मुळशी तालुक्यातून ते आलेले आहेत, कासार आंबोली मधून, आणि त्यांच्या तालुक्यातला पृथ्वीराज मोहोळ तालुक्याचा अभिमान पाहिजेत। आणि पृथ्वीराज मोहोळ आणि ज्यांच्या वाणीतून खरे असताना कुस्ती फुलते बोलते, मुखी कुस्ती बोलते, अतिशय अभ्यासू वारकरी परंपरा जतन करणारे निवेदक या ठिकाणी परशुराम पवार आहेत, त्यांना विचारूया आज कोण होईल, थोडक्यात सांगा। कुस्ती हा शाश्वत खेळ आहे, एकाला विजय आणि दुसऱ्याला पराभूत आपल्याला सांगता येणार नाही। ज्याचे त्याचं कष्ट आणि ज्याचे त्याचं नशीब आपल्याला पाहायला मिळणार आहे। आपल्याला 22 तारखेलाच महाराष्ट्र केसरी कोण होणार हा आपल्याला पाहावं लागेल। यानंतर मारुती वडार म्हणून जी आज तुळजाभवानी महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी या ठिकाणी संपूर्ण संरक्षण व्यवस्था सांभाळतायत असे मारुती वडार बलाढ्य ताकदीचे महान मल्ल, त्यांना विचारूया आजचा महाराष्ट्र केसरी आज दावेदार कोण आहे?
महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज मोहोळ गादीवरनं येईल आणि मातीवरून महेंद्र गायकवाड आणि बाकीचे काय आता हे राऊंड झाल्यानंतर हे आता संध्याकाळचा राऊंड झाल्यानंतर मग पुन्हा सांगता येईल. धन्यवाद. हा राऊंड महत्वाचा आहे. महेंद्र दावेदार आहे, पृथ्वीराज मोहोळ दावेदार आहेत आणि जगाला विचारलं बाबा आणि- तुम्हाला कोण वाटतंय महाराष्ट्र आणि म्हणून मी निश्चित कोणताही सांगणार नाहीत. 5 महाराष्ट्र केसरी आहेत, महत्वाचे 5 महाराष्ट्र केसरी आहेत आणि सगळेच दावेदार आहेत की मीच महाराष्ट्र केसरी होणार आहेत. आणि कदाचित असंही होऊ शकतं नवोदित काही पैलवान आहेत तेही दावेदार होऊ शकतात. काही चमत्कार घडेल सांगू शकत नाही. कुस्ती आहे, 2 पायाची भिंत आहे, परंतु सगळेच जेवढे आज 8 इकडे 8 इकडे ते 8च्या 8 पैलवान गादी माती विभागाचे प्रबळ दावेदार आहेत. कुस्ती हाच ध्याससाठी दीपक पवार, कुस्ती निवेदक बाबाजी लिमान. बस.